आटपाडी नगरपंचायत निवडणूक 2025 आपल्यासोबत आहेत. या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचे उमेदवार माननीय सादिक खटीक भाई सर, ज्येष्ठ पत्रकार, यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांची काही मते जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्ते, राम राम, प्रणाम, वंदे, अस्सलाम वालेकुम. मी सादिक पापामया खाटीक आटपाडी नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून आज या निवडणुकीला सामोरं जातोय. तर या निवडणुकीला सामोरं जाताना प्रथमतः आपल्या TV चॅनेलचं, त्याचबरोबर आपलं मी मनस्वी धन्यवाद करतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाची आपण मुलाखत घ्यायला आला. त्याचबरोबर ज्या पक्षानं मला ही संधी दिली निवडणूक लढण्याची, AB फॉर्म देऊन फार मोठा माझ्यावर विश्वास टाकला, त्या आदरणीय राष्ट्रीय नेते आमचे शरदचंद्रजी पवार साहेब, आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब, जिल्ह्याचे दुसरे नेते आदरणीय देवराजदादा पाटील साहेब आणि आटपाडी तालुक्यातील आमचे नेते हनुमंतराव देशमुख साहेब, त्याचबरोबर विष्णुपंत पाटील साहेब, अशा अनेक मान्यवर महोदयांचा मी अतिशय ऋणी आहे की ज्यांनी माझ्यासारख्या एक सामान्य स्तरातल्या तरुणाला, की तरुण म्हणणार नाही मी आता, ज्येष्ठ नागरिकाच्या ह्याच्यामध्येच मोडला जाणार आहे. तर सर्वांना मला संधी दिल्याबद्दल सर्वांचे मी मनस्वी आभार मानतो, कौतुक करतो. आटपाडी नगरपंचायत ही कार्यक्षेत्राच्या माध्यमातून ही दुसऱ्या नंबरला आहे. म्हणजे सगळ्या नगरपालिकेच्या नगरपंचायतच्या ह्याचा विचार केला तरी आटपाडी नगरपंचायत ही 1 नंबरला आहे कार्यक्षेत्र. म्हणजे ते वास्तविक मी सातत्याने ही मागणी करत आलो की आटपाडी ग्रामपंचायतमध्ये पूर्वी ज्या गावांचा समावेश होता लगतच्या, उदाहरणार्थ पुजारावाडी, सोनाशी जवळची देशमुखवाडी, माडगुळ्याच्या जवळची अप्पावाडी, अलीकडचे खांजोळवाडी, त्याचबरोबर मासाळवाडी, भिंगीवाडी, बापटेमळा, मुडेवाडी, या सर्व ग्रामपंचायत ह्या पूर्वी आटपाडी ग्रामपंचायतचा हिस्सा होता. त्यामध्ये अगदी शेंडगेवाडी सुद्धा 22 किलोमीटरची होती. आता शेंडगेवाडी स्वतंत्र झाली, पण या सर्व राहिलेल्या 8 ते 9 गावांचा समावेश करून आटपाडीची नगरपालिका करा, हा माझा आग्रह होता. का तर नगरपंचायतीला जेवढा निधी होतो सरकारचा, त्याच्या अनेक पटीनं नगरपंचायतीला जेवढा निधी होतो त्याच्या अनेक पटीनं नगरपालिकेला निधी होतो. आणि आटपाडी ग्रामपंचायतचे जे कार्यक्षेत्र आहे ते खूप मोठं आहे. तर यासाठी नगरपालिका झाली असती तर खूप बरं झालं असतं. प्रचंड विकासाला आपण सामोरं गेलो असतो, पण काही कारणास्तव ही नगरपंचायतीच ठेवली गेली. आटपाडी नगरपंचायतीची जी काय निवडणूक आहे याच्यामध्ये आपण राष्ट्रवादीतर्फे, शरद पवार गटातर्फे आपण नगराध्यक्ष पदासाठी थेट नगराध्यक्ष पदासाठी आपण उभे आहात. तर या निवडणुकीच्या निमित्तानं आपण मतदारांना काय आश्वासित कराल, आटपाडीच्या जनतेला काय आव्हान कराल आपण? आज आटपाडी पंचायतच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक मी लढतोय. माझ्याबरोबर 2 आणखी सहकारी या निवडणुकीत उतरले. त्यामध्ये माझे प्रभाग क्रमांक 10 मध्ये माझी स्वतःची धर्मपत्नी राबिया बसरी, सादिक खटीक या उभ्या आहेत. आणि त्याचबरोबर आणखी एक माझा सहकारी 6 नंबरमधून प्रभागामधून उभ्या आहे, सदानंद बाबा खरात म्हणून, की ज्यांचे वडील बाबा खरात हे पूर्वी आटपाडी ग्रामपंचायतचे सदस्य होते. तर हे आम्ही तिघं मिळून जरी लढत असलो आणि संख्येने जरी आम्ही कमी असलो, उद्या समजा मी निवडून आलो की आमचे दोघे सहकारी निवडून आले, तर जे निवडून येतील भले दुसऱ्या पक्षाचे का लोक असतात, त्यांच्याशी गोडी गुलाबीनं या गावचा विकास करताना कुठलाही पक्ष, जात पात, धर्म न लक्षात घेता त्या सर्व निवडून येणाऱ्या बांधवांच्या समवेत या गावाला जिल्ह्यात नव्हे राज्यात अव्वल आणण्यासाठी माझं प्रयत्नाचा पराकाष्ठा करणार आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेसचे जेवढे बी आमदार आहेत, मग विधानसभेचे असतील, विधान परिषद असतील, संसदेतील लोकसभेचे खासदार असतील किंवा राज्य, या सगळ्याची ताकद या आटपाडी नगरपंचायतच्या डेव्हलपमेंटसाठी मी कशी उपयोगात आणता येईल हा मी प्रयत्न करणार आहे. आणि या गावामध्ये आटपाडीमध्ये कोणती अशी मूलभूत सुविधा तर या आम्ही करणारच आहोत. रस्ते असतील, पाण्याची समस्या असतील, माझं तर स्वप्न आहे किंबहुना 1 दिवसाआड तरी मिळालं पाहिजे स्वच्छ. अगदी आटपाडीसाठी आपलं विजन काय आहे? लोकांनी आपल्याला का निवडून द्यावं असं आपल्याला वाटतं? काय आव्हान करायला आपण नागरिकांना? माझं विजन आहे असं आहे की आटपाडी नगरपंचायत ही अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलप व्हावी. जो मूळ आटपाडी आहे, एस.टी. स्टँडपासून बाजार पटंगडापर्यंतचा जो भाग आहे, जुनी आटपाडी किंवा मूळ आटपाडी म्हटलं, या मूळ आटपाडीची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. ह्या टोटल शहराचा हा आत्मा आहे, या आत्म्याचा विकास झाला पाहिजे. त्याचबरोबर शहराचा सुद्धा जे काही आज शहर वाढले, त्या सर्व शहरातल्या उपनगराचा किंवा वस्तींचा, वाड्यांचा सुद्धा हा खूप मोठा विकास झाला पाहिजे. पती दिवे नाहीत किंवा त्याचे काम नाहीत, तर ते संपूर्ण सर्कल
उभं करायचं. जिथं छोटे छोटे अगदी वाडी वस्तील जाणार सुद्धा रस्ता हा डेव्हलप्ड असला पाहिजे. शिवाय प्रत्येक भागातली गटर ही बंदिस्त असलं पाहिजे. आणि साधारणतः दर 200 मीटरवर माता भगिनींसाठी शौचालय किंवा सुलभ शौचालय हा जो फॅक्टर आहे तो आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी का आता आटपाडीचा बाजार हा जो आठवडा भरतो तो पूर्णपणे ओढ्यात भरतो. आणि ह्या ओढ्याच्या ठिकाणी किंवा आटपाडीत असं कुठं ठिकाण नाही की तेव्हा अशा पद्धतीची कुठं सुविधा आहे, मग माणसांची असेल किंवा लेडीजची महिलांची असेल तर तोही प्राधान्यानं पूर्णत्वास नेण्याचा माझा प्रयत्न असेल. त्याचबरोबर या आटपाडीमध्ये जे काही नाविन्यपूर्ण आहे, म्हणजे आपण एखादा डेव्हलप सिटी म्हणतो, मग एखादा गार्डन असते किंवा नानी पार्कचे वेगवेगळ्या विभागामध्ये असतात. त्याचबरोबर आटपाडीच्या पूर्व पश्चिम चारही दिशा आश्वासनं तर प्रत्येक आता नगराध्यक्ष पदासाठी उभा राहिलेले उमेदवार प्रत्येक जण अशीच विकासाची आश्वासनं देत असताना दिसत आहे. नाही, यावर आपलं काय काय मत आहे? माझं मत आहे, मी हे आश्वासन नाही तर मी प्रत्यक्षात काम करण्याचा प्रयत्न करणार. माझ्या आजपर्यंत जवळजवळ 40 वर्षामध्ये आटपाडी तालुक्यातल्या, आटपाडी शहरातल्या किंवा मानदेशातल्या अनेक प्रश्नावर मी सातत्यानं रान उठवतो, आवाज उठवतो. आपण कोणकोणती कामं केलेली आहेत? सादिक खाटीक कोण आहे? सादिक खाटीक हा गेली 36 वर्ष एक पत्रकार म्हणून महाराष्ट्रावर परिचित आहे. इथल्या मातीतल्या असंख्य प्रश्नांना जनव्यासपीठ निर्माण केलं, वाचा फोडली, अगदी देश पातळीवर त्याचा आवाज द्विगुणित केला. आणि सर्वसामान्य माणूस हा माझ्या लिखाणाचा केंद्रबिंदू होता. सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये अत्यानंद आला पाहिजे, सुखी संपन्नता आली पाहिजे, त्याच्यात आर्थिक स्थैर्य आलं पाहिजे, यासाठी मी प्रयत्न केले. त्यात जे निवडणुकीला सामोरं जाताना राजकारणामध्ये साम दाम दंडभेद ह्या सगळ्या गोष्टी लागतात. निवडून येण्यासाठी आपल्याकडं यातल्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत? नाही, आता तुम्ही म्हणताय की साम दाम दंड भेद लागतात, तर मी आर्थिकदृष्ट्या तर मी इतरांच्या तुलनेत खूप छोटा आहे. जातीचा फॅक्टर बघितला तर मी अल्पसंख्याक आहे. पण विचाराची समृद्धा माझी इतकी प्रचंड आहे की अनेकांनी मला यापूर्वी सादिक खाटीक आमदार नामदार होण्याच्या पात्रतेच आहे अशी प्रशंसा करणारी पत्र आदरणीय पवार साहेबांना, आदरणीय जयंत पाटील साहेबांना पाठवले. कारण माझं 40 वर्षातले जे काम आहे ते अनेकांना इतकं अंतकरणाला भिडलेलं आहे. उदाहरण एक सांगतो, 1992 मध्ये ऑगस्ट महिन्यात डॉक्टर भारत पाटणकर आणि डिसेंबर महिन्यात क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडेंना आटपाडीत पाचारण करणाऱ्यामध्ये अनेक जण होते, त्यामध्ये मी अग्रभागी होतो. तिथून जी सुरू झालेली ही पाण्याची चळवळ टेंबूचं पाणी येईपर्यंत चालली आणि त्यापुढे अजून चालू आहे. या चळवळीच्या या ऐतिहासिक संघर्षाच्या पायाचा दगड होण्याचं भाग्य मला लाभलं होतं. आज मी अभिमानानं सांगतो. त्याचबरोबर राजेवाडी तलाव जो आपला आहे, जो 125 वर्षापासून ज्याच्यावर आधिपत्य सातारा जिल्ह्यातलं आहे, फलटणला त्याचं मुख्यालय, पण वास्तविक ह्या राजेवाडी तलावाचं पाणी सांगोला पंढरपूरलाही जात होतं, पण हे अधिकृतरित्या हे लोक घेत होते, आजही घेत आहेत. पण ज्या मान तालुक्यात पाणलोट क्षेत्र आहे त्या मान तालुक्यातले कुठल्याही शेतकऱ्याकडं पाणी उपसायची परवाने नाहीत आणि त्यांना लिगली पाणी ते घेत नाहीत. वास्तविक जो लिगली घेतोय त्याच्या अंडर हे व्यवस्थापन असलं पाहिजे. यासाठी मी गेली वर्षभर सातत्यानं लढा उभा केला आहे, सातत्यानं त्याविषयी संघर्ष करतोय. राज्यातले अनेक आमदार, खासदार, माजी आमदारांना मी या संदर्भात विनवणी केली आणि त्यांची पत्र मुख्यमंत्र्याला जावीत. हा राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग व्हावा. त्याचबरोबर मसवड तलाव या राजेवाडी तलावाचं नाव आहे, हे राजेवाडी मसवड तलाव बदलून राजेवाडी तलाव हे नाव व्हावं. आणि आणखी काही प्रश्नावर मी सातत्याने आवाज उठलाय. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला अधोरेखित करायची आहे की एखाद्या गावाचा, शहराचा विकास करायचा असेल तर प्रचंड प्रमाणात निधी लागतो. मग हा निधी मिळवायचा असेल तर त्या भागातला आमदार असेल, खासदार असेल, यांना आपण सारखं विनवण्या करायला लागतात. पण माझ्या डोक्यात एक वेगळी कल्पना आहे की आटपाडी तालुका हा पूर्णपणे राजस्थानच्या जैसलमेर इथल्या उष्णतेच्या घनतेच्या बराबरी करणार आहे. तर या उष्णतेच्या घनतेचा जर आपण उपयोग केला शासनाच्या माध्यमातून, संपूर्ण साधारणतः 20,000 एकर जर पडीक जमीन जी गायरान आहे, शासनाची आहे किंवा मोठमोठ्या तलावाच्या पाण्याच्या पाणलोट क्षेत्रात ती आहे किंवा कॅनलचे उघडे कॅनल आहेत त्यामध्ये उपलब्ध होत असेल, तर या सर्व मोकळ्या जागेमध्ये 20,000 एकरात जर आपण सौर ऊर्जेचे प्लांटेशन उभारलं की सौर ऊर्जेचा प्रकल्प उभारला तर वर्षा, आणि जे आमचे डोंगर आहेत त्या डोंगरांवर, सरकारी डोंगर असतील किंवा गायरानी डोंगर, त्या डोंगरावर जर आपण पवनचक्क्या उभारल्या त्या सर्वांच्या माध्यमातून वर्षाला 1,000 कोटीचं उत्पन्न मिळू शकतं, हे शास्त्र सांगतंय. तर या 1,000 कोटी ज्या सरकारने ह्यासाठी गुंतवणूक केली त्यांनी दरवर्षी 100 कोटी काढून घ्यावेत त्यातले, आणि 300 कोटी
त्या गावातली मोठी तालुक्याची मुख्य नगरपंचायत असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल त्याला विकासासाठी म्हणून 300 कोटी दिले जावे. त्याचबरोबर राहिलेले 300 कोटी हे पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातल्या सर्व ग्रामपंचायतीचा माध्यमातून विकास साधला म्हणून त्यांना द्यावेत. आणि राहिलेले 300 कोटी ज्या व्यवस्थेमध्ये आमचा शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, अगदी हमाल तोलाईपासून सर्व घटक ज्या व्यवस्थित येतात ती मार्केट कमिटी, कृषी उत्पन्न बाजार समिती यांना सुद्धा राहिलेले 300 कोटी द्यावे. म्हणजे 3 समाजाभिमुख संस्थांना जर 900 कोटी दिले तर मला खात्री आहे पुन्हा ह्या संस्था किंवा या तालुक्यातली जनता कुठल्याही विकास कामासाठी सरकारवर अवलंबून राहणार नाही किंवा त्यांना निधी मागणार नाही. एवढं स्वयंपूर्ण करण्याचा या नगरपंचायतीला माझा प्रयत्न असेल. हा एक रोल मॉडेल मी महाराष्ट्रापुढे दाखवून देणार. या पद्धतीने महाराष्ट्रात डेव्हलपमेंट केली तर प्रत्येक तालुका विकासाच्या दृष्टीनं हा स्वयंपूर्ण झालेला असेल, तिथली नगरपंचायत स्वयंपूर्ण झाली असेल असं माझं एक काम करण्याचा माझा इरादा आहे. त्याचबरोबर आज बघा की माणसांची वाहतूक एसटीच्या माध्यमातून केलीच आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये परिवहन महामंडळाच्या माध्यमातून किंवा कर्नाटक सगळ्या राज्यामध्ये माणसाच्या प्रवासासाठी सोयी सुविधा आहेत शासनाच्या माध्यमातून, त्या राज्याच्या माध्यमातून. पण जनावरांच्या वाहतुकीसाठी कुठल्याही प्रकारची लिगली व्यवस्था नाही. त्यामुळे आज अनेक ठिकाणी वाद निर्माण होत आहेत. अनेकांना त्रास दिला जातो. शेतकरी अडचणीत आलाय, पशुपालक अडचणीत आलाय, व्यावसायिक अडचणीत आलाय. माझी सरकारला किंवा केंद्र सरकार असेल, राज्य सरकारला विनंती आहे की शेतकरी आणि पशुपालक हा जगला पाहिजे, त्याच्या व्यवस्थेला त्याला आधार मिळाला पाहिजे. तर त्यासाठी काय करा, तुमचे नियम असतील त्यामध्ये काही शिथिलता आणता आली ह्या दोघांच्यासाठी. मी म्हणत नाही माझ्या कुरेश बांधवांसाठी सोयी सुविधा करा, या दोघांसाठी काही शिथिलता आणता आली तर सरकारनं जरूर करावं. प्रवासी वाहतुकीसाठी जी व्यवस्था सरकारने केलेली आहे राज्य केंद्रानं, त्याच धर्तीवर या देशामध्ये, या राज्यामध्ये मोठ्या जनावरांची वाहतूक, मग त्यामध्ये गाई, बैल, घोडे, अगदी रेडे, म्हशी किंवा लहान जनावरे, शेळ्या, मेंढ्या, बोकडे यांच्यासाठी शासनमान्य व्यवस्था जर निर्माण केली तर मला वाटतं हे दोन्ही पशुपालक, मग छोटे पशुपालक, मोठे पशुपालक प्रचंड संख्येनं आपली जनावरं पाळायचा प्रयत्न सुरू करतील. का तर त्यांना खात्रीनं आपली जनावरांना बा कुठं ना कुठं नेता येते, विकता येते, खरेदी करता येते, कारण त्याच्या सुविधा निर्माण झाली. आता उदाहरण जे सांगतो, आटपाडीतल्या बोकडाला जर 10 किलोच्या 6,000 रुपये मिळत असेल किंवा 7,000 मिळत असेल, पण आम्हाला जर त्याच बोकडाला जर बंगालमध्ये, गुजरातमध्ये, कर्नाटकमध्ये जर ते 10,000 मिळत असतील आणि जर वाहतुकीची सोय असेल तर आमचा शेतकरी जास्त प्रमाणात तिथे जनावर जगवणार, वाढवणार आणि तो तिकडे नेऊन विकू शकतो. थोडक्यात काय, या भागामध्ये जनावरांच्या पालनासाठी मोठं प्रोत्साहन मिळू शकतं. एवढंच नाही तर राज्यामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात जनावरांची व्यवस्था म्हणजे पाळण्याची ही सोयी सुविधा होऊ शकते. म्हणून माझ्या सरकारकडे हा सागर. आणि मग त्यासाठी काय पाहिजे, एक प्लॅटफॉर्म कुठला तर पाहिजे, कुठल्या तर पदावर मी असलो पाहिजे. कुठल्या पदाच्या माध्यमातून आवाज उठवला तर त्याला थोडंसं अधिकारवाणी प्राप्त होते. त्या दृष्टीनं नगरपंचायतच्या माध्यमातून ही सुविधा राज्यभर, देशभर व्हावी यासाठी मी जोरदार आवाज उठवणार आहे. या निवडणुकीमध्ये आपण कोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार आहात? सर्वसामान्य माणूस, माता भगिनी आणि युवक हा सर्व बाजूनी सक्षम व्हावा, सर्वार्थानं पुढे जावा आणि यांच्या जीवनामध्ये सर्व बाजूनं चैतन्य यावं, स्थैर्य यावं, ही माझ्या कामाची एक पद्धत राहणार आहे. उदाहरण म्हणून एक सांगतो, ईश्वरपूर, पूर्वाश्रमीची इस्लामपूर, या ईश्वरपूरमध्ये जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून लोकनेते राजाराम बापू, ज्ञान प्रबोधिनी आणि अन्य संस्थांच्या माध्यमातून त्या तालुक्यातल्या हजारो लोकांना शासनाच्या विविध सुविधांचा लाभ मिळवून दिला गेला आहे. किंवा दिव्यांग असतील किंवा अनेक असे समाज घटक आहेत की जे सर्व समाज घटक अगदी मागं आहेत की ज्यांना आरोग्याच्या सुविधा अत्यावश्यक आहेत, त्या लोकांना सुद्धा त्यांनी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ त्यांच्या त्या युनिटच्या माध्यमातून 50 कोटीच्या वर लोकांचा फायदा होईल अशी विकास कामं त्यांनी अशा योजना त्यांनी त्या लोकांपर्यंत पोहोचवल्यात. तर तोच एक छोटासा प्रयोग मी आटपाडी शहरामध्ये राबवण्याचा प्रयत्न करणार आहे की या जिल्ह्यामध्ये विकासाचं नेतृत्व म्हणून आदरणीय आमदार जयंत पाटील साहेबांना बघितलं जातं. कारण त्यांनी ज्या त्यांच्या तालुक्यामध्ये ज्या काही डेव्हलपमेंट केलेत तर त्याच डेव्हलपमेंटच्या सारखं डेव्हलपमेंट आटपाडी आणि तालुक्यासाठी करण्यासाठी मी आदरणीय जयंत पाटील साहेबांची मदत घेणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे, जसा तुमचा वाळवा तालुका आहे, जसे अन्य तुमचे तालुके आहेत, तसा तुम्ही आटपाडी तालुका, आटपाडी शहर तुमचं स्वतःच समजून आमच्या पाठीशी उभं राहा. आम्ही जरी त्या संख्येनं कमी असलो पण तुमची संपूर्ण राज्यातली ताकद, जिल्ह्यातली ताकद आमच्या पाठीशी आली पाहिजे. आणि तुमच्या सर्वांच्या ताकदीच्या बळावर मला आटपाडी शहराचा सर्वांगीण कुठल्याही बाबीनं विकास राहिला नाही पाहिजे, या पद्धतीचा विकास करण्याची माझी भविष्यातली भावना आहे.
नुकत्याच बिहारच्या निवडणुका झालेल्या आहेत. विरोधी पक्ष हा EVM संदर्भात वेगवेगळे आरोप करताना दिसतो. आपणाला काय वाटतं की सध्याची जी काय नगरपंचायतची निवडणूक आहे याच्यावर म्हणजे आपलं मत काय? माझं प्रामाणिक मत आहे की EVM जी निवडणुका घेतल्या जातात EVMवर त्या बंद झाल्या पाहिजेत. त्यात सर्व लोकांचा विश्वास जर तुम्हाला संपादन करायचा असेल आणि खऱ्या अर्थानं निपक्षपातीपणे निवडणुका व्हायच्या असतील तर सगळ्याला विश्वास वाटेल असे मतपत्रिकेवर कागदाची मतपत्रिका असते त्यावरच मतदान घेतलं पाहिजे. त्यामुळे सर्व जनतेचा विश्वास अबाधित राहील आणि त्यांना आपलं मत योग्य ठिकाणी गेल्याचा अनुभूती येईल आणि जे कोण योग्य असतील तेच उमेदवार निवडून येतील प्रामाणिकपणे. जाता जाता आपण आटपाडीतील जे सुज्ञान जनता आहे, मतदार आहे, त्यांना आपण काय आव्हान कराल? माझं एकच म्हणणं आहे त्यांना की मी सादिक खाटीक हा तुमचा कोण आहे तर मुलगा आहे, तुमचा भाऊ आहे, तुमचा मित्र आहे, तुमचा दोस्त आहे. का तर जी माझं आज वय 59 पार करत मी पुढे चाललेलो आहे. तर एवढ्या वर्षात तुम्हाला जवळून बघितलेलं आहे. पण जे आज 20 ते 25-30च्या घरातली तरुण पिढी आहे त्यांना मी थोडासा कमी माहीत असणार आहे. तर माझं सगळ्यांना आव्हान आहे, मी भविष्यामध्ये आणखी काही दिवसांनी माझं व्हिजन काय, माझी भूमिका काय, माझं जाहीरनामा काय हे घेऊन तुमच्यापर्यंत येणारच आहे. तर माझं नम्रपणे या मायबाप जनतेला आव्हान असणार आहे, सादिक खाटीकने गेले 40-43 वर्षामध्ये जे काही चांगलं काम केलंय ह्याचा लेखाजोखा तुम्ही अभ्यासा. इतर माझे मित्र जे माझ्या विरोधात उभे त्यांचाही लेखाजोखा अभ्यासा आणि त्यामध्ये तुम्हाला जर मी चांगलं वाटलो तर मला मदत करा. मी जर अयोग्य वाटलो तर तुम्ही कुणालाही मदत करा. का तर मी तुमचा मुलगा आहे, तुम्ही माझे मायबाप आहात आणि मी आयुष्यभर तुमच्या ऋणात राहणार आहे, तुमच्या प्रेमात राहणार आहे. त्यामुळे मला मत दिलं नाही तर मी नाराज होणारापैकी असणार नाही. फक्त माझं एवढंच मत आहे की तुम्ही अंतःकरणपूर्वक माझ्या कार्याचं मूल्यमापन करा. कुठला नेता काय सांगतो, कुठला पक्ष काय सांगतो हे बघू नका. या गावाच्या, या आटपाडीच्या भल्यासाठी जात पात धर्म विसरून पाण्यासारखं स्वच्छ पारदर्शकपणे मी काम करू शकलोय का, शकेन का हे अभ्यासा आणि माझ्या कार्याला कुठं तुम्हाला योग्य मूल्यमापन करता आलं, योगदान देता आलं, मला आशीर्वाद देता आला तर मला द्या. एवढीच मी सर्व मायबाप जनतेला, मतदार राजाला विनंती करणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मानदेश, जय आटपाडी. हे होते ज्येष्ठ पत्रकार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय सादिकभाई खाटीक यांच्याशी आपला सुसंवाद झालेला आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद.